लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच जाती धर्माच्या लोकांना आरक्षण मिळणार असल्यानं कोणावरही अन्याय होणार नसल्याचं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं। उपवर्गीकरणाबाबत राज्यानं स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही। लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना आरक्षण मिळणार असल्यानं कोणावरही अन्याय होणार नसल्याचं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, नंदकुमार केंगार, साळवे, बनसोडे, किरण धांजे आदी मान्यवर उपस्थित होते। कोणत्याही जाती धर्मावर अन्याय होऊ नये अशीच आपली ठाम भूमिका असून राज्यात SC मध्ये 59 जाती असून आता होणाऱ्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात इतर जातींनाही आरक्षण मिळणार आहे। मात्र अनुसूचित जातीच्या जागा जनरलला देऊ नयेत अशीच आपली भूमिका असणार आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे। विजय मिळाला की तिथं EVMचं नाव सांगितलं जातं, मात्र ते बरोबर नाही। ममता बॅनर्जींच्या राज्यात राजकीय हिंसाचार आणि महिलांवर अत्याचार वाढले होते। गत निवडणुकीत त्यांनी भावनिक साथ घालून सत्ता मिळवली, मात्र यावेळेस भाजपला यश मिळालं असल्याचं सांगून आपल्या पक्षाचा भाजपला चांगला फायदा होत असल्यानं आपल्याला तिसऱ्यांदा राज्यसभा दिली। आपण दिल्लीत असल्यानं आपला पक्ष अनेक राज्यात वाढला आहे। मणिपूर आणि नागालँड इथं आपल्या पक्षाला मान्यता मिळाली असून आपल्या पक्षाला राष्ट्रीय म्हणून मान्यता मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत। माळशिरस तालुक्यासाठी अकलूज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाबाबत विचारलेल्या प्रश्नाला आपण नक्की लक्ष घालू अशी ग्वाही त्यांनी दिली। पक्षाची भूमिका अशी आहे की कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये आणि शेड्यूल कास्टमध्ये राज्यामध्ये 59 जाती आहेत, ते 59 जातींना न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे। आणि ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे आता जे जनगणना होणार आहे त्यावेळेला किती बौद्ध किती आहेत, मार्तंड किती आहेत, चर्मकार किती आहेत, कपया किती आहेत, अशा 59 जातींचं जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये त्यांना ती संधी द्यावी असं आमचं म्हणणं आहे। आणि एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही या वेळेला BJPच्या जास्त जागा आलेल्या आहेत, 208 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। आणि मागच्या वेळेला एक्झिट पोलची रिपोर्ट अशीच होती की BJPची सत्ता येईल, पण त्यावेळेला मात्र मतदारांनी ममता दिदीच्या बाजूने मतदान केलेलं होतं। आणि त्यावेळेला प्रचार असा होता की नरेंद्र मोदी आणि अमित शहा बाहेरचे आहेत आणि ते आमच्या ममता दिदीने हरवण्यासाठी इथं आलेले आहे। इमोशनल जो प्रचार होता तो त्या ठिकाणी होता आणि ममता दिदींचा ॲक्सिडेंट झाला होता, त्या व्हीलचेअरवरून त्या प्रचार करतात। NDAमध्ये आमचा पक्ष जो आहे तो प्रभावी आहे, कारण मला ते तिसऱ्यांदा राज्यसभेला संधी मिळालेली आहे। तर BJP थर्ड टाईम कुणाला राज्यसभा देत नाही आहे, पण आपल्याला मात्र ती मिळालेली आहे। त्यामुळं नरेंद्र मोदींची माझी संबंध अत्यंत चांगली आहे। रिपब्लिकन पक्ष छोटा असला तरी BJPला त्याचा चांगला उपयोग होतो आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपला पक्ष वाढलेला आहे। आता माझ्या मंत्रिपदामुळं राज्याच्या प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपला पक्ष आहे। 28 राज्यामध्ये आमच्या पक्षाचं युनिट आहे, त्यानंतर केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचा पक्ष आहे, 2 राज्यामध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे। नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे आणि आपल्या पक्षाला इलेक्शन कमिशनने किसानी बोललेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेर पक्ष वाढवण्यामध्ये मला दिल्लीला असल्यामुळं चांगली संधी मिळालेली आहे आणि 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल।